हेमंत चोपडा मनाचा कॅलिडोस्कोप या मालिकेतील तिसऱ्या भागात तुमचे स्वागत आहे. आजच्या भागात आपण मानसोपचाराचा उद्देश म्हणजे काउन्सिलिंग किंवा सायकोथेरपी याची गरज का पडते याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसऱ्या भागात आपण पाहिलेल्या टोकाच्या नकारार्थी भावनांपैकी चिंताग्रस्तता आणि संतापातून सूड घेण्याची इच्छा अशा दोन मनस्थिती आपल्याला सगळ्यात जास्त अस्वस्थ आणि बेचैन करतात. या अवस्थेतून अनेकदा स्वतःच्या प्रयत्नांमुळे सहजासहजी बाहेरही निघता येत नाही. मानसोपचाराला तयार होणाऱ्या सगळ्या व्यक्ती जरी वेगवेगळ्या भावनांमुळे अस्वस्थ आणि त्रस्त झालेल्या दिसत असल्या तरी अशा अस्वस्थतेच्या मुळाशी कुरतडणारी चिंता किंवा खदखदणारा संताप दिसून येतो. त्याही पुढे जाऊन असेही दिसून आले आहे की चिंताग्रस्तता ही काही काळाने संतापातून सूड घेण्याकडे आपल्याला घेऊन जाऊ शकते आणि अगदी याच्या उलटची स्थितीसुद्धा निर्माण होत असते. म्हणूनच चिंतेची भावना आणि सूडाची भावना ही जोडगोळी याच्यापैकी एक मनस्थिती काही काळाकरता जरी दुर्लक्षित राहिली तरी आपलं दुसऱ्या मनस्थितीमध्ये परिवर्तन कधी होतं किंवा तिकडे झुकण्याची शक्यता वाढत जाते. आता आपल्या मागच्या मित्रांना परत एकदा आपण भेटणार आहोत. ज्या 5-6 केसेस आपण पाहिल्या त्याविषयी परत एकदा या संदर्भाने आपण बघूयात. ब्लॅकबेरी अशा नावाने चिडवला जाणारा समीर त्याच्यावरील अन्यायाने संतापला होता. मात्र संतापूनही त्याला छळणाऱ्या इतरांवर फार काही परिणाम झाला नाही. म्हणजे तो चिडल्यानंतर किंवा तो भांडायला लागल्यानंतर जे वाटलं होतं त्याला की आता मला कोणी चिडवणार नाही तसं काही घडलं नाही आणि सगळीकडनं चिडवणं सुरूच राहिलं. घराबाहेर न पडणे, शाळेला दांड्या मारणे आणि खेळाच्या ग्राउंडवर न जाणे याच्यामध्ये त्याला जाणवणारी अनिश्चितता अशी होती की समजा मी खूप दिवस गेलेलो नाही म्हणून आता शाळेत गेलो किंवा ग्राउंडवर खेळायला गेलो आणि परत जर मला मुलांनी चिडवलं तर काय, अशी जी अनिश्चितता हेच चिंतेचं लक्षण होतं. 12वीला कमी मार्क्स पडलेला प्रमोद आपण अपयशी असल्याने दुर्दैवी आहोत हे ठरवूनच चालला असल्यामुळे नक्कीच चिंतित झालेला होता. या चिंताग्रस्ततेमधून बाहेर न निघता आल्याने निराशेकडेही झुकायला लागला होता. त्याचे स्वतःला दोष देणे, एका महत्त्वाच्या आव्हानातून आपण आपल्याला हवा तशा पद्धतीने बाहेर निघू शकलो नाही म्हणून स्वतःला कमी लेखणे असे प्रकार सुरू झाले. यातून स्वतःविषयीचा संताप वाढत जाण्याची शक्यता जर निर्माण झाली तर हा मुलगा टोकाचं पाऊल उचलण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही किंवा हा कंप्लीट हाताबाहेर जाऊन काहीतरी वेडेवाकडे उद्योगसुद्धा करू शकतो. सचिनच्या बाबतीत मेडिकलच्या पहिल्या वर्षाचा राहिलेला एक विषय जेव्हा तिसऱ्यांदा परीक्षेला बसून पास होण्याची वेळ सचिनवर आली तेव्हा तो आता येणाऱ्या परीक्षेपेक्षा आधीच्या 2 परीक्षांमध्ये जे अपयश आले याच्यावरच जास्त विचार करत राहिला आणि परत तिसऱ्यांदाही असंच झालं तर अशा विचारांच्या जाळ्यात अडकून चिंतित झाला होता. त्याचे बदललेले वर्तन, बिघडलेले झोपेचे चक्र टोकाच्या चिंताग्रस्ततेकडे स्पष्टपणे घेऊन जात होते. त्याच्या बाबांची अपेक्षा होती की जास्त वेळ लागला तरी मेडिकल पूर्ण करून डॉक्टर व्हायचे. आपल्या वडिलांच्या इच्छा अपेक्षांचे ओझे देखील त्याच्या चिंतेत भर घालत होते. आता काही वेळेला काय होतं की ज्या वेळेला चिंता कुठल्याही परिस्थितीत कमी होत नाही आणि ज्याच्यामुळे चिंतेमध्ये भर पडते अशा दोन्ही गोष्टींवर ज्याला चिंता वाटते तो उलटण्याची शक्यतासुद्धा निर्माण होऊ शकते. शंकरच्या बाबतीत मशीनच्या अपघातात पाय गमावलेला शंकर नाउमेद झाला हे साहजिक होतं. मात्र या नाउमेदीवर मात करण्याचा पर्याय काढता न आल्याने कधी नैराश्य तर आता पुढे काय अशी चिंता त्याला सतावत होती. मात्र आपण पूर्णपणे निकामी झालो हा टोकाचा विचार आणि त्याचा स्वीकार किती खरा आणि किती काल्पनिक याच्यात मात्र तो फरक करू शकत नव्हता. शरीराचा कोणताही अवयव गमावणं अशी घटना कोणत्याही व्यक्तीसाठी धक्कादायक, दुर्दैवी आणि एकूण आयुष्यावर परिणाम करणारी असली तरी असा परिणाम सततच होऊ द्यायचा की त्याची व्याप्ती, कालावधी आणि तीव्रता प्रयत्नपूर्वक कमी करायची असा पर्याय शंकर वापरायला तयार नव्हता.
संपतरावांची भागीदारी, व्यवसायातून मुलांना मोकळे करण्याची घोषणा आणि या एकाच घटनेचे त्यांच्या 3 मुलावर वेगवेगळे परिणाम झालेले आपल्याला जे दिसतात, त्याचा अर्थ एकच होतो की एकाच घटनेतून 3 वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात किंवा त्यांच्यावर वेगवेगळे परिणाम होतात हेच दिसून येतं. थोरल्याचे अबोल होणं हे कधी काळजी तर कधी चिंता याच्यात झोके घेताना दिसत होतं. दुसऱ्याने कायदेशीर सल्लागारांना भेटणे आणि त्यातून पर्याय काढण्याची तयारी ही चिडल्यामुळे म्हणजे संतापामुळे झालेली दिसते. तर धाकट्याने सगळ्यांना मिळून काय ते ठरवा आणि मग त्याप्रमाणे मी माझा निर्णय घेईल असा सावधगिरीचा पवित्रा घेतला असला तरी तो त्या मानाने बऱ्यापैकी स्थिर मानसिकतेमध्ये होता असं आपण म्हणू शकतो. अभय आणि नुपाच्या बाबतीत निर्माण झालेली परिस्थिती, अभयच्या बाबतीत भावनिक पातळीवर त्याची फसवणूक झालेली आहे. महत्त्वाच्या संबंधात दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वृत्ती त्याच्यामध्ये आहे. संबंधातील दुसरी व्यक्ती तणाव निर्माण करूच कसा शकते म्हणून तो रूपावर जे काही आरोपांची खैरात करत होता आणि ते रूपाला आपलं निर्णय बदलायला लावण्याकरता म्हणून आत्महत्येच्या धमकीपर्यंत सुद्धा जायची त्याची तयारी दाखवलेली होती. मानसोपचाराचा उद्देश म्हणून जी चिंताग्रस्तता ते संतापून सूड आणि सूड घेताना समोरच्या व्यक्तीला फरक पडणार नसल्यास तोच संताप स्वतःवर कसा उलटतो याचे अभय आणि रूपामधलं अभय हे एक उदाहरण आहे. खरे तर भीती वाटणं ही भावना नकारार्थी असली तरी पोषक आणि आरोग्यदायी ठरू शकते, कारण आपल्याला भीती वाटली असता आपण सावध होतो. भीतीदायक घटना परिस्थितीला तोंड देण्यासाठी अनेक पर्यायांचा शोध घ्यायला सुरुवात होते. पर्याय वापरताना करायच्या कृती काळजीपूर्वक पावले टाकत केल्या जातात. अशावेळी भीतीदायक परिणाम कमी होताना दिसले की हळूहळू भीतीची भावनासुद्धा विरळ होत जाते. या भीतीच्या भावनेलाच काळजी करणं किंवा काळजी वाटणं म्हणजे टू बी कन्सर्न असंही म्हणता येईल. भीतीच्या भावनेचा बाऊ करण्याची गरज नाही, कारण भीती ही आपल्या हिताच्या आणि अस्तित्वाच्या रक्षणाकरताची भावना आहे. तसेच ती कोठेही आणि कधीही आपल्या हितासाठी वापरण्याजोगी, म्हणजे आपलं नुकसान होऊ नये म्हणून वापरण्याजोगी अशी युजफुल भावना आहे. तसेच वाटणारी भीती आपल्या कृतीवर्तनावर आपल्याला लक्ष केंद्रित करायला भाग पाडत असल्यामुळे होऊ शकणारं नुकसान जे असतं ते कमीत कमी व्हावं किंवा ते होऊच नये असाही एक त्याच्या मागचा उद्देश असतो. म्हणूनच तर भीतीची भावना आपल्या अहिताला किंवा नुकसानीला थोपवणारी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह भावना देखील असते. मात्र काहीही केले तरी भीती वाटणे कमी होत नाही किंवा सतत किंवा वेळी अवेळी भीती वाटत राहते, वाढत राहते. याचा अर्थ आपण चिंतेच्या किंवा चिंताग्रस्ततेच्या प्रांतात प्रवेश केला आहे असा होऊ शकतो. आता भीती वाटणे आणि चिंता करणे यामागील विचारांमध्ये थोडासा कसा फरक आहे ते आपण पाहू. तसेच विचारांमधील फरक आपण बाळगत असलेल्या कोणत्या कल्पना समजांमुळे निर्माण होतो यालाही समजावून घेण्याचा प्रयत्न करू. शक्यतो आपल्या जीवनात भीतीदायक काही घडू नये अशी अपेक्षा आपण सगळेच करत असतो आणि ती योग्यही आहे. पण फक्त अपेक्षा करून फारसा फरक होत नसल्याने कधी काळी काही भीतीदायक जर वाटलं किंवा घडलं तर आपण फार तर फार थोडेसे गोंधळतो, गडबडतो आणि काही प्रमाणात अस्वस्थही होतो. अशावेळी भीती कशी कमी करावी यासाठीचे पर्याय शोधले जाऊन त्याच्याप्रमाणेची कारवाई सुरू पण होते. म्हणजे काही वेळेला काय होतं की आपण स्वतः जरी पर्याय काढू शकलो नाही तरी मित्रपरिवारात, नातेवाईकात किंवा जवळच्या माणसांशी बोलून आपण काही आणखी वेगळा पर्याय आहे का ह्याची चाचपणी पण करतो. मात्र चिंतेला बळी पडणारी व्यक्ती बराच वेगळा आणि सहसा पुराव्यानिशी सिद्ध करता येणार नाही असला काहीतरी समज बाळगताना दिसते. अशी व्यक्ती एकतर त्याच्या संगोपनाच्या काळापासून काय धोकादायक आहे, वेदनादायक आहे किंवा भीतीदायक आहे याबाबतची इतरांची मते किंवा निरीक्षणे ऐकत आलेली असू शकते. कोवळ्या वयात ज्या गोष्टी किंवा प्रसंग धोकादायक किंवा भीतीदायक आहेत याची शहानिशा असं खरं तर बालक कुठलंही करू शकत नसल्याने जे काही सांगितले जाते ते तसेच आहे असा समज पक्का आणि घट्ट होत जातो. तर काही व्यक्ती एखाद्या घटनेमुळे धोक्याला किंवा भीतीला सामोऱ्यासुद्धा गेलेल्या असतात. असा धोका किंवा भीती सहन करण्यासारखी किंवा
मात करण्यासारखी होती काय असा विचार न करता असे काही घडणे भयंकर किंवा महाभयंकरच असते अशी व्यक्तीची स्वनिर्मित व्याख्या वाटणाऱ्या भीतीची तीव्रता वाढवत जाते. अनेक व्यक्ती कोणताही अनुभव न घेता असे ठरवूनच बसतात की मी काही प्रसंगांना किंवा परिस्थितीला सहनच करू शकणार नाही, म्हणून मी त्यांच्या नादाला लागणारच नाही. याही पुढे जाऊन बेसिकली मी वीक आहे, दुबळा आहे, असाही काही कारणं त्याच्याकडे असू शकतात. मात्र अशा कल्पना किंवा समज बाळगणाऱ्या सर्वच व्यक्तींना अनेक प्रसंगांना किंवा परिस्थितीला जरी अपरिहार्यपणे समोर जावे लागत असले आणि त्यातील काही घटना किंवा परिस्थिती त्यांना भीतीदायक किंवा धोकादायक वाटत असल्या तर त्या सहजासहजी चिंतेला बळी पडत जातात. अशावेळी व्यक्तीला अनेकदा समजावून सांगून किंवा धीर देऊन फारसा उपयोग होत नाही. चिंताग्रस्तता कायम ठेवण्यामागे जी कल्पना अथवा समज असतो तोही हटवादी स्वरूपाचा असतो. म्हणजे मला ज्याची भीती वाटते किंवा ज्या गोष्टी मला आवडत नाहीत आणि सहनही होत नाहीत, तसेच मी मुळातच दुबळा असल्याने अशा भीतीदायक घटना घडूच नये आणि अशी परिस्थिती निर्माणच होऊ नये, अशा कल्पना चिंता कायम ठेवण्यासाठी त्याची तीव्रता वाढवत जाण्याची शक्यता वाढवत जाते. म्हणजे थोडक्यात आपला कल्पना आणि समजांचा आपल्यावर पडणारा पगडा ह्या इथे सांगितला आहे. खरे तर वास्तविक जीवनात नेमके काय घडावे किंवा घडू नये अशी अपेक्षा करणे हे एक वेळ ठीक आहे, पण मला वाटते तसे घडूच नये असा हट्ट सहसा पूर्ण होत नाही. अशी व्यक्ती कालांतराने त्याला जाणवत असलेल्या चिंताजनक घटना परिस्थितीबाबत संताप व्यक्त करू लागते, तरीही फारसा फरक पडत नाहीच. अशा प्रकारे खूप काळ चिंताग्रस्तता आणि चिंता करूनही त्या कारणांचा नायनाट होत नाही, म्हणून येणारा संताप अशी जोडगोळी आलटून पालटून कार्यरत होत जाते. आपण काळजी करतोय की चिंता वाटते आहे याची सीमारेषा खूप पुसट असते हे मात्र नक्की. चिंता वाटणारी व्यक्ती आणखी एका कल्पनेमुळे जास्तच अस्वस्थ होत जाते. कोणती घटना त्रासदायक आहे, कोणती घटना भयंकर किंवा महाभयंकर आहे अशी वास्तविक व्याख्या ही मंडळी करत नाहीत. कोणत्याही रंगाची जशी फिकट किंवा हलकी छटा असते तशीच गडद छटाही असते. अगदी अशाच छटा आपल्याला जाणवणाऱ्या भावनांच्या असतात. मात्र भावनांच्या छटाची फिकट किंवा गडद छटा आपल्या कल्पना समजांशी निगडीत असल्याने आपण बाळगत असलेले कल्पना समज जेवढे वास्तवावर आधारित, तर्कशुद्ध आणि विवेकी असतील त्याप्रमाणेचा भावनांचा अनुभव आपल्याला येतो. मात्र कल्पना समज जर ताठर घट्ट असतील तर निर्माण होणाऱ्या भावनाही तीव्र किंवा टोकाच्या असतात, हे ओघाने आलंच. भावनांचे जसे स्वरूप तशाच कृतीवर्तनाचे रूप आपण व्यक्त करत असतो आणि दाखवत असतो. चिंतेमध्ये भीतीदायक धोकादायक घटना परिस्थितीचा अनुभव आपल्या आकलनाप्रमाणे फार तर त्रासदायक घटना असा न केला जाता भयंकर महाभयंकर असा केला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे भयंकर किंवा महाभयंकर कशाला ठरवायचं याची आपली स्वतःची अशी व्याख्या असते. त्याचमुळे मुळात मी दुबळा अशक्त असा स्वतःच्या प्रतिमेसमोर त्रासदायक घटना परिस्थितीला अवास्तविक पद्धतीने फुगवलं जातं, मोठं केलं जातं किंवा अकराळ विक्राळ स्वरूप दिलं जातं. आपल्या वापरातील भीत्यापाठी ब्रह्मराक्षस ही म्हण खरी ठरून बोकांडी बसते असे झाले की चिंताग्रस्त व्यक्ती स्वतःचे मूल्य काही ठराविक प्रसंग परिस्थितीसमोर कमी करत जाते आणि त्रासदायक प्रसंगाचा त्रासदायकपणा काल्पनिक पद्धतीने भयंकर महाभयंकर असा चढत्या भांजणीमध्ये वाढवत जाते. आतापर्यंत चिंतेचे दुष्टचक्र कसे निर्माण होते आणि कसे टिकवून ठेवले जाते याचा आपल्याला अंदाज आला असेल. कधी चिडचिड झाली नाही किंवा वैतागला नाही अशी व्यक्ती बहुतेक शोधून सापडणार नाही. चिडचिड करणारी वैतागलेली मुलं मुली तर घरोघर सापडतील. अतिशय सोप्या भाषेत चिडचिडीचे कारण मिळू शकतं आणि अनेक कारणे व्यक्तींप्रमाणे जरा हटकेही असू शकतात, पण वेळी आपल्या सगळ्यांची चिडचिड होते हे नक्की. आपण चिडचिड करून असे काही सुचवत असतो की कोणाचे तरी वर्तन, आपल्याला मिळालेली वागणूक, सहन करावी लागत असलेली असुविधा, अपेक्षित आहे ते मिळण्यातील उशीर किंवा जे काही मिळाले ते अर्धवट अपुरं किंवा भलतंच वेगळं आहे याविषयीचा नाराजीचा सूरच चिडचिडीतून व्यक्त होत असतो. असा समजा सतत चिडचिडत राहावे लागेल असा अंदाज जरी आला
तरी त्या कारणापासून दूर व्हायची आपण जी युक्ती करतो तो असतो त्यावेळचा पर्याय. म्हणजे एखाद्या गोष्टीमुळं आपण त्या गोष्टीच्या जवळ किंवा त्या व्यक्तीच्या जवळ किंवा त्या परिस्थितीमध्ये राहून आपली सतत चिडचिड होणार आहे असं जर आपल्याला वाटलं, तर आपण थोडंसं भले स्वतःचं नुकसान जरी व्हायला लागलं तरी हरकत नाही, पण त्या व्यक्तीपासून किंवा त्या परिस्थितीपासून दूर जातो. खरं तर ह्याला ना पळवाट न म्हणता हा पर्यायसुद्धा असू शकतो. असा पर्याय चिडचिडीच्या मूडपासून आपली सुटकाही करतो आणि त्या कारणापासून आपल्याला दूर पण करतो. तसेच चिडचिड अनपेक्षितपणे घडणाऱ्या कोणत्या कृतीवर्तनांमुळे किंवा घटना परिस्थितींमुळे होत असल्यास नाहक स्वतःला त्रास होऊ नये म्हणून आपण स्वतःहून दूर होतो किंवा होऊ शकतो. अशा पद्धतीने विचार केला आणि त्यावेळचे पर्याय वापरले की होणारी चिडचिडीची भावना सहन करण्याच्या पातळीवर राहते, हे आपण झटपट शिकतो. मात्र त्रासदायक व्यक्ती किंवा घटना प्रसंगापासून दूर झाल्यावर जर आपली चिडचिड होत राहिली, झालेल्या अन्यायाविषयी किंवा गैरसोयीविषयी जर आपण वारंवार किंवा अधूनमधून बोलणार असलो, तर मात्र सावध व्हायला हवं. कारण हळूहळू आपली अंतर्गत खतखत संतापाची भट्टी पेटवण्यापूर्वीची पूर्वतयारी असते, असं घडण्याची शक्यता वाढत जाते. महत्त्वाच्या कामाकरता बाहेर निघायची तयारी झाली आणि एकदम धो पाऊस सुरू झाला. अशावेळी चडफडत पावसाला शिव्यांची लाखोरी वाहत जर आपण खिडकीत उभे राहिलो, तर जे घडते आहे त्यात आणि आपल्या अंतर्गत खदखदीत फारसा फरक नाही. पाऊस पडतो आहे आणि तो थांबण्याची लक्षणे नाहीत, पण जे काम करायचे तेही महत्त्वाचे आहे. आता अशा वेळेला जर पावसाला शिव्या देण्यापेक्षा कमीत कमी छत्री घेऊन, रेनकोट घालून, असती तर स्वतःची गाडी घेऊन थोड्याशा त्रासाने का होईना पण ठरलेलं काम करता येऊ शकतं. पण आपल्या शिव्यांचा पावसावर ढिम्म परिणाम होत नसतो, हे मनसोक्त शिव्या घालताना समजत नाही. आपण मात्र स्वतःला खूप अस्वस्थ करून घेतो. चिडचिडीचे रूपांतर खदखदीत होणे हा असाच प्रकार आहे. ज्यामुळे चिडचिड झाली त्या कारणांपासून खरे तर आपण दूर झालेले आहोत, पण तरीही तो प्रसंग आपल्यासमोर अजूनही घडतो आहे. असा जो आपला सूर असतो तो खरे तर आपल्या स्मृतीमुळे आपण स्वतःला चिडायला लावतोय असल्याच प्रकारचा असतो. जे काही घडायचे ते घडून गेलेले आहे आणि आत्ताच्या क्षणाला त्यात तिळमात्र फरक आपण करू शकत नाही. हे खरं तर असंच असतं. अशावेळी आपल्यातील संतापाची भट्टी धडधडून पेटायला लागते, हे मात्र नक्कीच घडतं. संताप कृतीतून व्यक्त करण्याची जी भावना निर्माण व्हावी लागते तीच सूडाची भावना. माझ्यावर झालेल्या खऱ्या किंवा काल्पनिक अन्यायाची परतफेड करण्याची इच्छा म्हणजेच सूड घेण्याची इच्छा. अनेक व्यक्ती सोबतच्या किंवा संबंधातील काही व्यक्ती मला हव्या तशा वागत नाहीत, मला हवी तशी साथ देत नाहीत किंवा पाठिंबा देत नाहीत म्हणून आवडत नाहीत असं होत नाही, तर मला हव्या तशा न वागणाऱ्या, साथ न देणाऱ्या किंवा पाठिंबा न देणाऱ्या व्यक्ती जशा आहेत तशा नसल्याच पाहिजेत. पण नसतात, तशा त्या नसतात म्हणून प्रचंड संतापतात आणि सूड घ्यायला तयार होतात. याला काय करायचं? आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला न आवडणारे अनेक प्रसंग घडत असतात. मात्र घडणारे प्रसंग किंवा परिस्थिती मला आवडत नाही म्हणून त्या तशा असूच कशा शकतात, म्हणून शीघ्रकोपी व्यक्ती संतापत असते. खेळाच्या मैदानावर टाकलेला बॉल हवा तसा परतवता आला नाही म्हणून, टेनिस किंवा बॅडमिंटन खेळताना रिटर्न चुकला, हुकला किंवा वेडावाकडा मारला गेला म्हणून संतापून हातातील रॅकेट कोर्टवर आपटून तोडणारे दिग्गजही वरच्यावर आपल्याला दिसतात. प्रवास करताना गाडी बंद पडली, पंक्चर झाली तरी गाडीला लाथा घालणारे दुर्वासही पदोपदी भेटतात. लिहिण्याची तार जुळली असताना हातातलं बॉलपेन एकदम बंद पडलं तर रागाने भिंतीवर किंवा जमिनीवर फेकणारे आपण अनेकदा पाहिलेले असतील किंवा कधीकधी हा उद्योग आपणही केलेला असेल. काहीही करताना मध्येच बसणारी खीळ आपला अपेक्षाभंग हिरमोड करते, त्यामुळे चिडचिड होते हे आपण एक वेळ समजू शकतो. पण संतापून नंतर जी आदळआपट सुरू होते त्यातून जे घडतंय ते घडलेच नाही पाहिजे, जे आहे ते नसलेच पाहिजे. असे वर्तन सूड म्हणून दिलेले प्रत्युत्तरच असते. थोडक्यात चिडणारी व्यक्ती किंवा संतापणारी व्यक्ती ही अटी शर्तींसकट जगत असते. म्हणून ती जर पूर्तता झाली नाही तर त्याच्याकरता इतर कुठलीही सफाई किंवा जस्टिफिकेशन ऐकून न घेता जो काही वर्तनाचा भाग व्यक्त केला जातो तो असतो सूड.
मात्र मला काही बाबतीत भीती वाटलीच नाही पाहिजे, धोकादायक असे काही समोर आलेच नाही पाहिजे, असे जर आपले म्हणणे असेल, तसेच अशी हतवादी मागणी आपण इतर व्यक्तींकडून किंवा बाह्य घटना परिस्थितीकडून करणार असलो, तर अशी मागणी पूर्ण होण्याची शक्यता जवळजवळ नसते. संतापाने सुडाची इच्छासुद्धा अशा हटवादी मागण्यामधूनच निर्माण होत असते, ज्या मागण्यांना सहसा पूर्ण होऊ शकणार नसतात. इतरांनी माझ्या मनासारखे वागलेच पाहिजे, वातावरणातील परिस्थिती मी म्हणतो तशीच असली पाहिजे, असे आपले म्हणणे खरे आहे याचा कोणताही पुरावा आपण देऊ शकतो का, याचा आपण एकदा विचार करूयात. आपल्या रोजच्या जगण्यात वेळोवेळी काही घटकांवर आपला काही प्रमाणात ताबा असू शकतो, तर काही वेळेला अनेक घटकांवर आपला ताबा नसतो. चिंताग्रस्ततेमध्ये आणि सुडाची भावना बाळगणाऱ्या व्यक्ती यांचा ताब्यात नसलेला घटक ताब्यात असले पाहिजेत आणि असा ताबा असणे शक्य आहे अशा काल्पनिक कल्पना गृहीत धरून नाहीत, तर तसे वास्तवात असतेच आणि हे मी तुम्हाला प्रूव्ह करून देतो असं हुशारकीसारखं ठाम हट्टी किंवा दुराग्रही पद्धतीने व्यक्त करत असतात. अशावेळी जाणवणारी भावनिक अस्वस्थता टिकवून ठेवली जातेच आणि अनेक प्रसंगी टोकालाही घेऊन जाऊ शकते. कालांतराने आधी चिंताग्रस्तता आणि संतापून सूड घ्यायची इच्छा किंवा सुडाचा प्रवास चिंतेकडे असा पाठशिवणीचा खेळ सुरू होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे मनातील हा गुंता आपल्या शारीरिक आरोग्यावर, हृदयावर, पचनसंस्थेवर, रक्तदाबावर आणि अनेक महत्त्वाच्या स्नायू किंवा सांध्यांवर विपरीत परिणाम करत असतात, याची असंख्य उदाहरणं आठवून येतील. तुम्हाला वरील विवेचन जर आवडले असेल तर मित्रपरिचितांना जरूर फॉरवर्ड करा. काही मुद्दे समजले नसतील किंवा काही शंका असतील तर त्या मला जरूर कळवा. त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.